नमस्कार, मी अलका कोळपे मांगले। आत्ताच आम्ही भिशीला गेलो होतो आणि मैत्रिणी एकत्र जमल्यानंतर किती आनंद होतो। तर ह्या अशा आमच्या गप्पा चालल्या होत्या आणि मी घरी आले तर माझ्या एका कोल्हापूरच्या मैत्रिणीनं मला एक कविता पाठवली आणि ती म्हणाली की अलका, ही तुझ्या आवाजामध्ये मला गाऊन दाखव। आणि म्हणून हा छोटासा प्रयत्न। त्या कवितेचं नाव आहे चिरयौवन। तर तिच्या दारावर वार्धक्य येतं। तर ती म्हणते, अरे मी अजून माझ्या संसारातून बाहेर पण पडले नाही, मला खूप मजा करायची, अजून मित्रमैत्रिणींमध्ये राहायचं आहे। तर ते ऐकल्यानंतर ते वार्धक्य काय म्हणतंय ते या कवितेमध्ये सांगितलंय। कवितेचं नाव आहे चिरयौवन। भल्या पहाटे दारावरती, भल्या पहाटे दारावरती, कुणी न कळे केली टकटक, कुणी न कळे केली टकटक, उत्सुकतेने दार उघडले, कुणी पाहुणा येई अचानक। निमिषातच मज कळून चुकले, निमिषातच मज कळून चुकले, वार्धक्यच ते होते माझे, वेळेवरती येणे त्याचे, पण मी तर बेसावध होते। घरात घुसण्यापुढे सरकले, जेव्हा त्याचे कंपित पाऊल, घरात घुसण्यापुढे सरकले, जेव्हा त्याचे कंपित पाऊल, वाट अडवून उभी राहिले, विनवित त्याला होऊन व्याकुळ। अजून आहे बराच अवधी, अजून आहे बराच अवधी, उगा अशी का करीशी घाई। हसून म्हणाले पुरेत गमजा, हसून म्हणाले पुरेत गमजा, ओळखतो मी तव चतुराई। अरे पण मी अजून नाही जगले क्षणही माझ्यासाठी, अरे पण मी अजून नाही जगले क्षणही माझ्यासाठी, व्याप ताप हे संसाराचे होते सदैव माझ्या पाठी। एवढ्यात तर मिळे मोकळीक, एवढ्यात तर मिळे मोकळीक, मित्रमंडळी जमली भवती, त्यांच्यासाठी ज्यांच्यामध्ये सदा राहावे असे सोबती। मित्रांचे अन नाव ऐकता, मित्रांचे अन नाव ऐकता, दोन पावले मागे सरले, मित्रांचे अन नाव ऐकता, दोन पावले मागे सरले, हर्षन अवरे वार्धक्याला, जाता जाता हसून म्हणाले, जाता जाता हसून म्हणाले, मित्रांसाठी जगणाऱ्याला मी कधीही भेटत नाही, मित्रांसाठी जगणाऱ्याला मी कधीही भेटत नाही। वय वाढले जरी कितीही, अंतरी त्याच्या चिरयौवन राही, अंतरी त्याच्या चिरयौवन राही। आणि म्हणून मित्रांमध्ये जी लोक असतात त्यांना कधीही वार्धक्य येत नाही, असं ह्या कवितेमधून त्यांनी सुचवलेलं आहे। धन्यवाद।